चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला यावेळेस जुने खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट स्पर्श घेऊन चेंडू ऑन साइडला जात असताना 1 धावे करिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 5 अंकावर. तर आपण पाहतोय भिवंडी पश्चिम हॅट्रिक साधणारे आमदार महेश चौगुले साहेब यांच्या अत्यंत जवळीक आणि विश्वासू युवा नेता पारिवली सागर बालेराव यांच्याकडून पारिवली संघासाठी शुभेच्छा आल्यात आणि खास करून बिग बॅश देपुली 2025 ला शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय सागरजी बालेराव आपले खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीत पाहतोय आपण 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फलकावर स्ट्राइक एंडला वंडर बॉय पारिवली यश मात्रे. यावेळेस संधी होती, संधी दबडली गेली, बिकी कडून झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र मिळवली जाते. 1च्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचले गेले. यश मात्रेला मात्र जीवनदान मिळालंय आणि जीवनदानचा किती फायदा उठवेल हे मात्र शेवटच्या क्षणाला पेलंज संघाला मात्र हे पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने यश मात्र या हंगामामध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विपुल यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो देवाकडून. 1च धावावर समाधान मानत असताना राकेश पाटील आपण पाहतोय 1 धावेने धावफलक पुढे जात असताना 7 अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावर आपण पाहतोय बिग बॅश देपुली 20-25 चा हा महासंग्राम आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. यावेळी चांगला स्ट्रोक प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. चुकी घडली आणि 4 धावा जोडत असताना आपण पाहतोय यावेळेस संधी आहे. पुन्हा एकदा संधी होती विकीला दबडली गेली. डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. चेंडूला अडवलं गेलं त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना यश मात्रेला आपण पाहतोय 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 13. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जरूर जीवनदान मिळालंय यश मात्रेला. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर झेल सुटला गेला आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर कुठली विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये मिळवता आली नाही छत्रपती स्पोर्ट पिळंजे खुर्द या टीमला. आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय बिनबाद 13 अशी पहिल्या षटकामध्ये सुरुवात करत असताना हे दोन्ही बॅटर. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार पाटीलला आपण पाहतोय राकेश पाटीलच्या विरोधात. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचे चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडत असताना आपण पाहतोय धावसंख्या 1च्या बढतीनं जात असताना 14 अंकावर. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जात असताना स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक अतिरिक्त धाव फलकावर जोडत असताना धावसंख्या 15 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर चेंडू हाताळले जात आहेत. अतिरिक्त भरणा राहिलाय आतापर्यंत 2 धावेचा. यावेळेस गती कमी होती. ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू गली रिजन मध्ये निघून गेलाय. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 16 अंकावर.
एकंदरीत फ्लाईट दिली होती आणि ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राकेश पाटीलने केला. बॅटची एज घेऊन चेंडू गली रिझन मध्ये जात असताना आपण पाहिला. यावेळेस स्ट्राईक एंडला यश म्हात्रे सज्ज होताना ओमकार पाटीलच्या विरोधात. गोलंदाज तयार ओमकार पाटील. यावेळेस शफल होऊन ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले. बाकीचं काम केले यष्टीरक्षक भूमिकेमध्ये तुषार शैलारनं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 16 अंकावर. एकंदरीत पहिले चेंडू 2 स्वेर राहिले. त्यानंतर मात्र चांगली लाईन लेन टाकत असताना ओमकार पाटीलला आपण गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पुढे सरसावण्याचा प्रयत्न स्ट्रोक खेळण्याचा कन्व्हिन्सिंग राहिले नव्हते बॅटर. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या बढतीनं धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. या षटकामध्ये पाहिलं तर 2 चेंडू स्वेर राहिले. त्यानंतर मात्र चांगली लेंथ हाताळली जाते गोलंदाज ओमकार पाटीलच्या माध्यमातून आणि कुठेतरी मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवण्याचं काम या गोलंदाजाने या षटकामध्ये करून दाखवलंय. यावेळेस बॅटची एज गती कमी होती. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. त्यामध्ये अडकवलं गेलं आणि फलंदाज इथे मात्र होईल बाद. राकेश पाटीलला परतावायला गेलं तंबूच्या आश्रयाला. तुमची जिद्द प्रबल असेल तर अडथळे तुमचा मार्ग अडू शकत नाहीये. आणि पहिल्या षटकात जरूर धाबा जमवल्या गेल्या होत्या परंतु ओमकार पाटीलने या षटकामध्ये रोखण्याचं काम केलंय आणि विकेट सुद्धा मिळवली आहे. राकेश पाटीलला मात्र माघारी परतवलं गेलंय. न्यू बॅटर आपण पाहतो अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंडला सज्ज होताना ओमकार पाटीलच्या विरोधात. गोलंदाज तयार ओमकार. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. देवा तिथे उपस्थित होता परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून. हा येतो ब्लास्ट, हा येतो धमाका. अक्षयचा पहिला सिक्सर 6. उंची जास्त गाठली गेली. क्षेत्ररक्षक देवा तिथे होते उपस्थित. चांगला झेल. विकेट क्रमांक 2 जाईल. अक्षयला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट. षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज ओमकार पाटील. अंतिम चेंडूवर विकेटचं पतन झालं. 2 षटकाची इथे मात्र समाप्ती झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 अंक जोडले गेलेत. म्हणजेच अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 षटकांचा सामना म्हटला तर 40 पेक्षा जास्त धावा फायटिंग टोटल. आणि या मैदानाचा आपण विचार केला तर 40 पेक्षा जास्त धावा एक चांगलं टोटल मानलं गेलंय सकाळच्या सत्रापासून. तीच उच्चांक गाठण्याचा प्रयत्न मात्र आई गावदेवी पारिवली टीमच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो विकी पाटील 3रं षटक हाताळण्याकरिता. मात्र समोर सेकंडला आपण पाहतो यश म्हात्रे. या हंगामातील चांगला खेळ राहिलाय आणि मागील मॅचचा हिरो सुद्धा राहिलाय. सामनावरचा किताब त्याने पहिल्या मॅच मध्ये त्याच्या नावावर कोरण्यात यश आलं होतं. तो बॅटर सज्ज होताना विकी पाटीलच्या विरोधात स्ट्राईक एंडला. यावेळेस बॅटची एज
चेंडू विकेटच्या मागे निघून चालला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकारलं गेलं स्ट्राइक एंड कडून. एकच धाव इथं मात्र जोडली जाईल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 24 म्हणजे 24 अंकावर. जरूर बॅचची एज होती. विकेट किपरच्या वरनं चेंडू निघून गेला होता. स्ट्राइकिंगला यावेळी जतीनला आपण पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना मिडविकेट क्षेत्रामध्ये महेश तिथे उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागलं. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 25 या अंकावर जाऊन पोहोचले गेले धावफलक. 2 चेंडूवर 2 सिंगल जोडत असताना हे दोन्ही बॅटर. स्ट्राइकिंगला यावेळेस यश म्हात्रे विकी पाटीलच्या विरोधात. यावेळेस समोर खेळलेत. यावेळेस चेंडू वळण घेतोय आणि यावेळेस सीमारेषेजवळ चेंडूला अडवला तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट करत असताना यश म्हात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना 27 या अंकावर. एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय 3 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च केल्यात विकी पाटीलने. गोलंदाज विकी पाटील पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस आहे. मिड ऑफ क्षेत्ररक्षक होता. चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. यावेळेस काय घडलंय? चुकी घडली. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. हा येतोय चौकार. जरूर तेथे क्षेत्ररक्षक होता. थोडस पंबल झालं. अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबे करिता 4 धाबेने धावफलक जाऊन पोहोचले 31 या अंकावर. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चेंडूला शेवटपर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. हा येतोय चौकार. 4. किती महागडा ठरू शकतोय. ह्या 2 चेंडूवर मात्र 2 चौकार आले त्याच्या बॅट मधून. आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवता आली असती परंतु क्रिकेट मध्ये जर तरला मात्र थारा नाहीये. तुम्हाला कौशल्य आपले दाखवावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. ते कुठेतरी कमी राहिले. झेल सुटला आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो. यश म्हात्रे चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. विकेटच्या वरने चेंडू निघून गेला निर्धावाच्या स्वरूपामध्ये. आणि एकंदरीत आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 म्हणजे 35 धावा फलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त. तर अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर तुषार शेलार अंतिम षटकाकरिता आणलं गेलं. समोर बॅटर जतीन. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. बनेल दर्शक चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. षटकाराकरिता हा येतोय धमाका षटकार. सहा धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय
41. यावेळेस अजून एक देखणा स्ट्रोक, अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, सीमा रेषा पार. हा येतोय दमदार, रुबाबदार, शानदार चौकार. हे प्रथमेश ठाकरेचं सॉन्ग आपण पाहिलं, दिग्दर्शक रुपेशजी ठाकरे यांनी प्रस्तुत केलेलं. आणि आपण पाहतोय त्यांना ISPL या टुर्नामेंट मध्ये खेळत असताना प्रथमेश ठाकरे आपल्या विभागातील आन बान शान वारेट गावचा हा खेळाडू प्रथमेश ठाकरे. धावसंख्या आपण पाहतोय 46-46. यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टोल वसूल करत असताना चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या क्षेत्राच्या बाहेर. 6 धावेसाठी हा येतोय धमाका षटकार यश मात्रेचा. चांगला स्ट्रोक यश मात्रेचा आपण पाहिला. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू उचली घेऊन विकेट किपरच्या आतामध्ये. कुठली धाव यावेळेस पाहायला मिळाली नाही. धावसंख्या स्थिर 52. चांगला टोटल उभारले गेले. यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळत असताना 2 शतकषक आहे. 2 शतकाच्या मोठी दरार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. हा येतोय 4 चौकार. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 56 म्हणजेच 56 धावा धावपलकावर लावण्यात यश आले. टीम आई गावदेवी पारिवली टीम प्रथम फलंदाजी करत असताना 56 बनवल्यात. आता मात्र 57 करावे लागतील छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे खुर्द संघाला. तर आपण जाऊया पुढील मॅचच्या टॉस कडे. जय भवानी करंजवाडी विपक्षात आई गावदेवी माडबीड टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्याकरिता या. जय भवानी करंजवाडी विपक्षात आई गावदेवी माडबीड. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या नाणेफेक कक्षामध्ये, तिथे आपण टॉस करणार आहोत. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आई गावदेवी मालबेडी विपक्षात जय भवानी करंजवाडे. यानंतर तिसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. या मॅच मधील विजेता संघ आणि जय दुर्गा विश्वगड. मी भूषण पाटील यांना विनंती करतोय की आपण या टॉस करण्याकरिता आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. जय भवानी करंजवाडी विपक्षात आई गावदेवी मालबेडी असा टॉस केला जातो. तर आपण टॉस करत आहोत जय भवानी करंजवाडी विपक्षात आई गावदेवी माडबेडी.
बिग बॅश देपुली असा कॉल आणि कॉल लागलाय जय भवानी कर्जवाड टीम ने. मी भूषण पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर टॉस जिंकलाय. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल? प्रथम फिल्डिंग करू आम्ही. फलंदाज फिल्डिंग करत असताना एकंदरीत पाहिलं तर समोरच्या टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. एकंदरीत आई गावदेवी मारबी टीमचा खेळ आतापर्यंत चांगला राहिला आहे. फलंदाजांना रोखण्याचं काम कोणत्या गोलंदाजांकडून केलं जाईल? बारके आहे, स्वतः मी टाकणार आहे, अजून भरपूर गोलंदाज आमच्याकडे आहेत. आणि बॅटिंग करत असताना कशा पद्धतीची फलंदाजी राहील, कोणाकोण अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली जाईल? आबिदा आहे, हर्षल आहे, बारके आहे, प्रणित आहे. धन्यवाद. आई गावदेवी मारबी टीमचा कॅप्टन टॉस हरलाय. बॅटिंग करायचे किती धावांमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त. कोणाकोण अपेक्षा असतील या मॅच मध्ये? सर्वांकडून. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय जय भवानी कर्जवडे टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता आई गावदेवी मारबी टीमला. तर आपण पाहतोय जय भवानी करंजवाडी टीम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली गणेशजी गवळी यांचं शुभ आगमन. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत बिग बॅश देपुली 2025 मध्ये. यावेळेस पहिल्याच बॉलवर पहिला तडाखा बिग बॅश देपुलीचा हा धमाका षटकार पहिला. पहिल्या चेंडूवर 6 धावा जोडत असताना बॅटर देवाच्या बॅट मधून येणारा हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. राकेश पाटीलच्या विरोधात हा स्ट्रोक. यावेळेस फुलटॉस आहे, संधी बनली आहे आणि झेल सुटला गेलाय. त्यानंतर मात्र 2 धावा जोडत असताना आपण बॅटर देवाला पाहतोय. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फलकावर. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. यावेळेस कमबॅक करत असताना राकेश पाटीलला आपण पाहतोय. हा गोलंदाज त्यासाठी जाणला जातोय. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल कमबॅक खूप गरजेचं असतं. जरूर 2 चेंडूवर 8 खर्च केलेत, परंतु पुढे काय करायचं हे गोलंदाजाला मात्र माहित आहे आणि तो चेंडू मात्र हाताळला गेलाय निर्धावच्या स्वरूपामधला. राकेश पाटील पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर देवाच्या विरोधात. यावेळेस चेंडू आणि बॅटचा कनेक्शन झालंय चांगलं आणि आवाज आलाय के डी के कडक. हा येतोय धमाका षटकार 6. धावसंख्या 6च्या बढतीनं 14 अंकावर जात असताना राकेश पाटीलच्या विरोधात हल्ले चढवले जात आहेत पहिल्या षटकामध्ये. यावेळेस वेगवान चेंडू हाताला गेलाय. चेंडू पासून दूर राहिले बॅटर. निर्धाव चेंडू आणि एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर 6 आल्या, दुसऱ्या चेंडूवर डबल, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू 6 आणि 5वा चेंडू डॉट. अंतिम चेंडू टाकण्याकरिता राकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत देवाची. 2 मोठा फटके आलेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा यावेळेस
पंच आम्हाला दर्शवतील तर फलंदाजाला इथून मात्र बाद घोषित केलंय की काय? फलंदाज बाद. यस, तुषार शेलार हा मात्र तंबूच्या आश्रयाला जाईल. मोठी विकेट असेल त्या पद्धतीने पाहिलं तर खूप जबाबदारीने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो सातत्यानं. मात्र निराशानं परतत असताना तंबूच्या आश्रयाला न्यू बॅटर आपण पाहतोय प्रतीक मैदानाच्या आतमध्ये जात असताना. तर मात्र साथ द्यावे लागेल देवा या बॅटरला प्रतीक. आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा फलकावर आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल पहिल्या ओव्हरमध्ये 13 बनवले होते पारिवली टीमनं. म्हणजेच जसं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती स्पोर्ट पिळंजे खुर्द या टीमच्या माध्यमातून. प्रयत्न करणे खूप गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता क्रिकेटच्या माध्यमातून. आणि म्हटलं जातं ना, धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नसतात. तुम्हाला प्रत्येक वेळी धाडस करावा लागतो. तो धाडस मात्र या बॅटरच्या माध्यमातून केला जाईल का? यावेळेस कमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय. या गोलंदाजाकडे खूप व्हेरिएशन आहेत आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर गती कमी गेली, फिंगर रोल्स केले गेले आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. यश मात्रे पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू एसटी रक्षक चुकी करतोय. त्यानंतर एक बायच्या स्वरूपात धावीत मात्र कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर धावसंख्या 1च्या बढतीने पुढे जात असताना 15 म्हणजे 15 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या षटकात 14 खर्च केल्या. मात्र यश मात्रे दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस कोलवा टप्प्याचा ऑन साइडला स्ट्रोक येत असताना चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. चांगली फेकी सुद्धा. एकच धावावर समाधान मानावं लागेल प्रतीकला. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 16 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावर 57 धावांचा पाठलाग करत असताना छत्रपती स्पोर्ट पिळंजे खुर्द टीम. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पासून दूर राहिले. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी राहिली देवाजी, परंतु ह्या गोलंदाज समोर चांगली फलंदाजी करावी लागेल. परंतु निर्धाव चेंडू हाताळला गेला यश मात्रेच्या माध्यमातून. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे तेच दाखवत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि हा गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करतोय का, त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आपल्याकडे व्हेरिएशन असणे खूप गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट म्हटला तर आता आश्रय बनलाय. कमी गतीचा चेंडू हाताळणं आणि त्याचाच वापर करत असताना हा गोलंदाज यश मात्रे कमालीची गोलंदाजी करत असताना यावेळेस मिड ऑफच्या वर्ण स्ट्रोक खेळत असताना बॅटरला आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावेपासून रोखू शकला नाही बॅटर देवाला. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 18. दोन षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत 18 आणि या षटकाचा आपण विचार केला तर फक्त 4च धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, या षटकामध्ये 4 धावा, म्हणजे परिणाम पाहायला मिळतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. जरूर विकेट मिळाली नसेल या षटकामध्ये, मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिली. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र तुम्ही फलंदाजाला रोखण्याचं काम करू शकता आणि तेच या दुसऱ्या षटकामध्ये यश मात्रेने करून दाखवलं. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय जतीनला आणलं गेले आणि महत्वपूर्ण षटक असेल.
तिसऱ्या षटकाकरिता जतीनला आणलं गेले आणि महत्वपूर्ण षटक मानलं जातं टेनिस बॉल क्रिकेट 4 षटकांचा सामना म्हटला तर. आणि एकंदरीत आपण क्रिकेट विश्वात पाहिलं तर 2020 क्रिकेट मध्ये 19वे षटक महत्वपूर्ण आणि 50 ओव्हरचा सामना पाहिला तर 49वे षटक खूप महत्वाचं असतं. आणि त्याच पद्धतीचं हे षटक तिसरं षटक खूप महत्वाचं असेल छत्रपती स्फोट पिळंजे खुर्द टीम साठी आणि महत्वपूर्ण टाकावं लागेल मात्र त्या गोलंदाजाला जतीनला आपल्या टीम साठी. आई गावदेवी पारिवली जतीन यावेळेस पंचांचा इशारा नो बॉलचा एक अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 19 संधी असेल प्रतीकला. फ्रीडचा फायदा उठवला जाईल का? मुबा असेल या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी येत असतात परंतु संधीचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. इथं संधीचं सोनं केलं जाईल का? मोठा स्ट्रोक येईल का? यावेळेस मिड ऑफच्या वरनं खाली क्षेत्र निवडला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमारेषा पार. चौकार 4. मिळाला वेगवान चेंडू होता आणि फोर्स ताकद झोकली होती या पटक्या मागे आणि गॅप मध्ये हा चेंडू निघून गेला होता. 4 धावे करिता धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचले 23 या अंकावर. यावेळेस फुलटॉस पंचांचा इशारा आलाय बीमर आणि त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या बॅटरनं म्हणजे एकूण 3 धावा फलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 3च्या बढतीनं जाऊन पोहोचले 26 आणि मुबा असेल बॅटरला. फ्रीडचा फायदा उठवला जाईल का? हा बॅटर जाणला जातो मोठ्या पटक्यांसाठी पण तो मोठा पटका त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार जरूर आलाय परंतु मोठे पटके खेळावे लागतील आपल्या टीम साठी. 57 धावांचं चेस कंप्लीट करायचं असेल तर. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक करत असताना आपण पाहतोय जतीन आणि या गोलंदाजाचा आपण विचार केला तर या हंगामामध्ये 3रं आणि 4थं षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी केली. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र यापुढे करावी लागेल. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित त्याच्या अबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर. 4 चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रतीकच्या बॅट मधून येणारा हा चौकार. कष्टाशिवाय नाही फळांचा गोडवा, स्वप्नाशिवाय नाही यशाचा सोळा. जीवन आहे एक आव्हानाचा खेळ, घेतली तर उंच भरारी तरच लागतो मेल. मेल तुम्हाला लावा लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावर म्हणजेच अजून विचार केला तर अजून 27 धाब्यांची आवश्यकता आहे आणि तुम्हाला इथून मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. तेव्हाच मात्र तुम्हाला ही भरारी घेता येईल. ही भरारी घेतली जाईल का? ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून हे प्रश्नचिन्ह उद्भवले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पंचांचा इशारा आलाय बीमरचा. झेल जरूर पकडला गेला होता राकेश पाटील यांच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा आणि प्लस 9 म्हणजे 3 धावा. संध्या येत असतात आणि संधीचं सोनं करावं लागतं. हा मोठा फटका आला असता तर एकंदरीत फलकावर चांगलं पाहायला मिळालं असतं. 2 धावा जरूर आल्यात. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 33.
आणि एकंदरीत या षटकामध्ये 2 बिमर हाताळले गेलेत. त्या कारणास्तव ह्या गोलंदाजाला मात्र इथे गोलंदाजी करता येणार नाही. बिमर हाताळणी झाली. नवीन गोलंदाजाला मात्र शोधावं लागेल कर्णधाराला. न्यू गोलंदाज आपण पाहतो राज, गोलंदाजी ट्रॅकवर. पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल बॅटरला. धावसंख्या आपण पाहतोय 33. प्रतीक चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. 12 धावावर फलंदाजी करतोय. अजून चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या टीमला. विजयाचा स्वाद, विजयाचा आनंद साजरा करायचा असेल तर. यावेळेस हाफ ट्रॅकर उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त भरणा राहिलाय. धावसंख्या 1च्या वरतीनं पुढे जात असताना 34 म्हणजे 34 अंक जोडले गेलेत. 57 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज राज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. थोडस फंबल झालं जतीन कडून. त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या वरतीनं 35 या अंकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. राजला बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलं. यावेळेस चांगला चेंडूची हाताळणी केली गेली. सेकंडला यावेळेस आपण पाहतोय सलामीर देबा. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एस्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय आणि सलामीर देवाला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. विकेट. विकेटचं पतन झालं. देबा हा बॅटर डकआउटच्या आश्रयाला, तंबूच्या आश्रयाला पोहोचला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतो विपुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 35 या अंकावर. 57 धावांचा पाठलाग करत असताना या 3ऱ्या षटकातील अंतिम चेंडू असावा. समीकरण पाहिले तर 7 चेंडू 22. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय आणि 3ऱ्या षटकाची ते मात्र समाप्ती झाली. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 35 आणि अंतिम षटकामध्ये धावा आवश्यक आहेत 6 चेंडू 22. समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 22. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात, त्यांचे निर्धार ठाम असतात. ज्यांना ध्येय गाठायचे असते
मात्र ध्येय गाठावं लागेल या दोन्ही बॅटरला. 6 मध्ये 22 कराव्या लागतील, परंतु 6 मध्ये 22 या रोखाव्या लागतील या गोलंदाजाला. गोलंदाज निलेश आपल्या फॉलोथ्रू मध्ये चुकी करतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर म्हणजेच देपुल एंड कडून कॅमेरा एंड कडून सज्ज होताना प्रतीकच्या विरोधात 6-22 असं समीकरण. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम राहिलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये. तर मात्र 5 चेंडू 22 समीकरण जरूर फलकावर मोठं आहे, परंतु कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. ती मेहनत मात्र केली जाईल का? यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. हाईल प्रतीकचा ब्लास्ट धमाका षटकार. मात्र गोलंदाज तयार. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, अजून एक चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. प्रतीकचा हा दुसरा धमाका, दुसरा षटकार. 6 कमालीची बॅटिंग करत असताना आपण प्रतीकला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडूवर 2 ठोकलेत षटकार. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू 10 म्हणजेच 2 चेंडू मध्ये 12 जमवल्या गेल्यात. आता मात्र 3 मध्ये 10 करावे लागतील आपल्या टीम साठी. 3 चेंडू 10 असं समीकरण. 2 मध्ये 2 ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आलेत. यावेळेस चांगला चेंडू. एसटी रक्षक यश मात्र एसटीच्या जवळ चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र 2 चेंडू 10. काय सामना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर खूप साऱ्या धावा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या, पण दुसऱ्या इनिंग मध्ये काय सामना पाहायला मिळतोय. यावेळेस गती कमी होती. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चुकी घडली आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. मात्र 1 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 8. 1 चेंडू 8 असं समीकरण. मात्र एखादा स्वेर चेंडू सामन्याची रंगत वाढवू शकतोय. 1 चेंडू 8 57 धाव्यांचा पाठलाग करत असताना कडवी झुंज देत असताना छत्रपती स्पोर्ट पिळंजे खुर्द टीम. यावेळेस काय घडलंय. एष्ट्यावर चेंडू आदळला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालंय, विकेट मिळवली गेले, आनंद साजरा केला जातोय. आई गावदेवी पारिवली, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हार्ड लक टू छत्रपती स्पोर्ट पिळंजे खुर्द. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं, देपोली स्पोर्ट देपोली ग्रामस्थांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार.